नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आहे होळी आणि उद्या आहे धुलीवंदन। होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज होळी पेटवल्यानंतर ती जी राख असते ती खूप महत्त्वाची असते। ते कसे ते बघूया। जितके महत्त्व होळी पेटवण्याला आहे तितकेच महत्त्व होळीच्या राखेला सुद्धा आहे बरं का। होळीच्या राखेचे अत्यंत सोपे आणि उपयोगी ठरतील असे उपाय आहे। या उपायाने आपल्या आयुष्यातील संकटे दुःख दूर होतील। घरात वारंवार आजारी पडत असेल, घरात सुख शांती नसेल, घरात पैसा टिकत नसेल, खूप संकट येत असतील, दुःख येत असतील, आपल्या पदरी अपयश असेल, घरात कोणत्याही व्यक्तीची प्रगती होत नसेल, आपल्या आयुष्यातील वाईट भोग सुटत नसेल, तर या राखेचे अतिशय प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण उपयोगी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तुमच्या घराला कोणी वाईट नजरेने पाहिले असेल, वाईट काही करण्याचा प्रयत्न केला असेल, वाईट दोष लागत असतील, करुणी बाधा करण्याचा प्रयत्न केला असेल, कितीही काही टोटके केले तरीही तुमच्या घरावर कुणाची वाईट नजर लागणार नाही, त्याचा वाईट परिणाम तुमच्या घराला होणार नाही। या होळीच्या राखेला भस्म देखील म्हटले जाते। धुलीवंदनाच्या दिवशी ही राख प्रत्येकाच्या आंघोळीच्या अगोदर अंगाला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे। आंघोळ झाल्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी राखेचा टिळा लावायचा आहे। याने त्वचारोग नाहीसा होतो। जर तुमच्या घरात एखादा आजारी व्यक्ती असेल, सतत गोळ्या औषधे चालू असेल, बेडवर पडून असेल, तर त्यासाठी एका ग्लासमध्ये थोडीशी राख टाकायची आहे आणि ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे। गोळ्या औषधाबरोबरच हा उपाय सुद्धा तुम्ही करून बघा, नक्कीच हळूहळू तुम्हाला फरक जाणवेल। त्याचबरोबर एका ग्लासामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर राख टाकायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला एक एक चमचा प्यायला द्यायचा आहे। याने शरीर शुद्धीकरण होत असते। त्याचबरोबर एखादा लाल कपडा घ्यायचा आहे कोरा आणि त्यामध्ये थोडीशी राख गुंडाळून आपल्या घराला बांधावी। यामुळे घरातील वाईट ऊर्जा नाहीशी होते, वाईट शक्तीचा प्रभाव घरावर पडत नाही। घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाचा असतो असं नाही। आपल्याबद्दल काहीतरी त्याच्या मनात वाईट विचार येत असेल तर अशी पोटली घराला बांधली तर त्याची नजर घराला लागत नाही। एका पुडीमध्ये थोडी राख बांधून आपल्या पर्समध्ये तिजोरीत ठेवायची आहे। त्याचबरोबर आपल्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये ही राख टाकायची आहे। याने घरातील वाईट दोष नकारात्मकता निघून जाते। आता हा जो उपाय आहे तुम्ही सकाळीच करून घ्यायचा आहे, कारण नंतर ग्रहण सुरू होते। त्याचबरोबर लोकांना प्रश्न पडला आहे, उद्या ग्रहण आहे, मग धुलीवंदन साजरे करावे की नाही। ग्रहणाचा काळ हा दुपारी 3:20 सुरू होणार आहे, त्यामुळे सकाळीच धुलीवंदन तुम्ही साजरे करू शकता। तसं म्हटलं तर 11 वाजल्यापासूनच हे नियम पाळले जातात, पण खरं मेन ग्रहण हे दुपारी 3:20 सुरू होणार आहे आणि समाप्ती 6:46 पर्यंत आहे। त्यामुळे तुम्ही धुलीवंदन हे सकाळी साजरे करू शकता। ग्रहण काळामध्ये धुलीवंदन साजरे करू नयेत। त्यानंतर या काळामध्ये काही खाऊ नये, घराच्या बाहेर पडू नका। जेवढे शक्य होईल तेवढे नियम पाळले तर चांगलंच आहे। गर्भवती महिलांनी 11 वाजल्यापासूनच हे नियम पाळावेत। त्याबद्दलचा एक व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती? ही माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचायची होती, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर केलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।